सचिन पाटील साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करावी. आजच्या या कार्यक्रमासाठी हॉटेल गुरुकृपा माऊली भोजनालय याचा भव्य शुभारंभ आता पार पाडत आहे, शुभारंभ होत आहे. आणि त्याच दिवशी त्यांचे रत्न चिरंजीव स्वरांश माऊली यांचाही पहिला प्रथम वाढदिवस आहे. आणि मित्रांनी पहिल्यांदा त्यांना शुभेच्छा दिल्या. आणि महाराजांच्या हरी महाराज म्हणले की त्यांच्या जिभेवरती सरस्वती आहे आणि त्या सरस्वतीनं आम्हाला खूप मदत केलेली आहे. माझ्या विधानसभेच्या काळामध्ये महाराजांनी पायाला बेंबळी मारली. माझ्या मतदारसंघामध्ये प्रत्येक ठिकाणी पोहोचण्याचं काम महाराजांनी केलं. त्यांच्या गोड स्वभावामुळे माझ्या मतदारसंघामध्ये मी सगळ्यांपर्यंत पोहोचू शकतो. त्यांनी फार मोठं सहकार्य मला माझ्या निवडून येण्यामध्ये त्यांचं मोलाचं होतं. आणि जिभेवरती सरस्वती तर आहेच, पण डोक्यावरती बर्फ आणि तोंडामध्ये साखर असल्यामुळे त्यांनी जो व्यवसाय सुरू केला आहे त्या व्यवसायासाठी ह्या दोनच गोष्टी महत्वाच्या असतात. आपलं डोकं शांत असावं लागतं आणि तोंडामध्ये गोडपणा असावा लागतो, तर आपला व्यवसाय चांगला सुरू होतो. आणि महाराज त्यानंतर तुमची PhD म्हणजे मला सुद्धा तुम्ही आपलंच कधी केलंय मला समजलं. आणि या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित असलेले आमचे आनंदराव मामा शेळके पाटील, आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि कृषीपन्न बाजार समितीचे चेअरमन शेळके पाटील साहेब, आमचे धनंजय दादा भैया साहेब, आमचे माझे गुरु, माझे राजकीय माझं नेतृत्व रणजितसिंह ठाकरे महाराज आणि सर्व उपस्थित. आज चांगला दिवस आहे, मुलाचा पण जन्मदिवस आहे आपला आणि आपल्या हॉटेलचं उद्घाटन आहे. तर आपलं हॉटेल अतिशय चांगलं पौष्टिक, तिथं भाजी भाकरी मुळा आणि आता त्याबरोबर तुम्ही थालपीठ ठेवलंय, त्यामुळं ते आरोग्याच्या दृष्टीने फार चांगलं आहे. लोकांची तब्येत त्याच्यामुळे चांगली आणि सुदृढ होणार आहे. आणि निरोगी असं तेलकट खाण्यापेक्षा चांगलं रुचकर खाणं तुम्ही आता या निमित्तानं देताय. मी महाराज असल्यामुळं अतिशय शुद्ध शाकाहारी जेवण देणार यात काही शंकाच नाही. त्यामुळे आमच्यासारख्या माळकरी, मी माळकरी नाही म्हणजे असंख्य माळकरी आहे, त्यांना त्याचा लाभ घेता येईल. आणि मी फलटण कोरेगाव मतदारसंघात आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. आपलं हॉटेल चांगल्या पद्धतीने चालावं, चांगली व्यवसायात उन्नती व्हावी हीच मी तुम्हाला परमेश्वर चरणी प्रार्थना करतो, बाळूमामाच्याही चरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.